नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागचा व्हिडिओ जो शूट केला होता ऑस्मॅटिक प्रेशरचा, करेक्ट, भरपूर मुलांचे मला फोन आले, मेसेज आले की सर मागचा बोर्ड हा ब्लर होतोय. मी सुद्धा चेक केला, हो झालाय असं, पण का झालं हे मलाही काही ठाऊक नाही. त्यामुळे आज आपण तो विद्यार्थ्यांची इच्छा होती की सर तो पुन्हा आम्हाला तो टॉपिक समजून द्यावा, म्हणून तो पुन्हा आपण रिशूट करतोय. एनिवे, आपण तो आणखीन एकदा तो रिशूट करू आणि आज आपण पुन्हा तोच व्हिडिओ आणखीन एकदा अपलोड करूया. तत्पूर्वी आपण आधीच्या व्हिडिओला आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट हा भाग आपण बघितलेला होता. तर आज आपण सुरू करूया आपला टॉपिक पुन्हा एकदा, ऑस्मॅटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल ऑस्मोसिस काय असते. ऑस्मोसिस ऑस्मोसिस समजून, आणि ऑस्मोसिस समजून घेण्याकरिता आपल्याला डिफ्युजन काय असतं हे समजून घ्यावं लागेल. सोपा कन्सेप्ट आहे, इतकं काही हार्ड पण नाही. थोडं लक्ष देऊन ऐका काय असतं. डिफ्युजन म्हणजे काय? डिफ्युजन म्हणजे द मोमेंट ऑफ एनी सबस्टन्स, तो कुठला येऊ शकतो, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, फ्रॉम अ रिजन ऑफ देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन. पुन्हा आपण लिहूया इथं, द मोमेंट ऑफ एनी substance from the region of their higher concentration to their lower concentration, through their lower concentration. म्हणजे याचा अर्थ काय की समजा आपण दोन सोल्युशन घेतल्यानंतर त्याचे दोन कॉन्सन्ट्रेशन्स येतील, सारखे सोल्युशन्स घ्या, ओके. तर मोमेंट होतील कुठून, तर हायर कॉन्सन्ट्रेशन पासून त्याच्या लोअर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत. आपण एक्झाम्पल घेऊया. समजा आपण काल पण आपण घेतलं होतं, समजा आपण एक बॉक्स घेऊया, ओके. हा आपण बॉक्स यामध्ये दोन बॉक्स घेतले, हा एक घेतला आणि हा दुसरा बॉक्स घेतला इथे, आणि याच्यामध्ये एक छोटासा आपण एक मेम्ब्रेन टाकला. काय टाकला आपण? छोटासा मेम्ब्रेन. इथं आपण घेतलं सोल्युशन 1, इथं घेतला आपण सोल्युशन 2. समजा याचं कॉन्सन्ट्रेशन C1 घेऊया, याचं कॉन्सन्ट्रेशन आपण C2 घेऊया, आणि असं म्हणू इथे की C1 इज ग्रेटर दॅन C2. C1 इज ग्रेटर दॅन C2. आता बघा, C1 कॉन्सन्ट्रेशन डिपेंड कशावर करते? सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जे असते ते डिपेंड कशावर करते? तर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जे डिपेंड करत असतं ते सोल्यूटवर डिपेंड करत असतं, सॉल्व्हंटवर नाही, सोल्यूटवर डिपेंड करत असतं. आपण कॉन्सन्ट्रेशन ही टर्म नेहमी सोल्यूटच्या हाफ मध्ये आपण म्हणत असतो. म्हणण्याचा अर्थ असा आहे की समजा आपण एक साखर घेतली, एक ग्लासभर साखर घेतली, एक ग्लासभर आपण वॉटर घेतलं, ओके. या ग्लासभर वॉटरमध्ये, 2 ग्लासमध्ये आपण वॉटर घेतलं अलग अलग, आणि एका ग्लास मध्ये आपण 4 चमचे साखर टाकली, एका ग्लास मध्ये आपण
2 चमचे साखर टाकली, सिंपल है। 4 चम्मच शुगर डाली, 1 गिलास में, 1 गिलास में हमने 2 चम्मच का शुगर डाल दिया, ओके। उसको मिक्स कर लिया। अब ऑब्वियसली शुगर इज सोल्यूबल इन वाटर, तो वो मिक्स हो जाएगी। थोड़ा सा स्टर करेंगे तो वो सोल्यूट जो था उसमें, मैंने शुगर जो थी वो टोटली मिक्स हो जाएगी और हमको शुगर का सोल्यूशन मिलेगा। हमने वैसे भी देखा था फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण बघितलं होतं की व्हेन सोल्यूट अँड सॉल्वंट मिक्स टुगेदर फॉर्म अ सोल्यूशन, जेव्हा सोल्यूट आणि सॉल्वंट एकत्र येतात आणि मिक्स होतात तेव्हा आपण एक सोल्यूशन बनवतो। सोल्यूशनचे अलग अलग प्रकार पण तेव्हा पाहिले होते आपण, होमोजिनियस, हेट्रोजिनियस वगैरे, तो आता पुन्हा डबल घेण्याचा आपला काही विचार नाहीये। तर या ठिकाणी आपण जर का ते शुगर मिक्स केली, तर शुगर मिक्स केल्यानंतर आपण जर म्हटलं की बाबा ग्लास नंबर 1 मधलं सोल्यूशन ची टेस्ट कशी आहे, तर आपण म्हणू की गोड आहे। आणि शुगर नंबर ग्लास नंबर 2 ची टेस्ट कशी आहे, तर ते सुद्धा आपण गोड म्हणू, पण आपण हे म्हणू की कंपॅरेटिव्हली ग्लास 1 पेक्षा ग्लास 2 ची शुगर म्हणजे सोल्यूशन कमी गोड आहे। म्हणजेच याचा अर्थ काय झाला, याचाच अर्थ असा झाला की यामध्ये सोल्यूटचं प्रमाण जास्त आहे, यामध्ये सोल्यूटचं प्रमाण कमी आहे। म्हणजेच आपण हे म्हणू शकतो की यामध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त आहे, यामध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण कमी आहे। समजताना मी काय म्हणतोय की जर का एखाद्या सोल्युशन मध्ये सोल्यूट जास्त आहे याचा अर्थ सॉल्व्हंट कमी आहे, आणि समजा जर का सोल्यूट कमी आहे याचा अर्थ काय, सॉल्व्हंट जास्त आहे। म्हणजे या सोल्युशन 1 मध्ये सोल्यूट जास्त आहे, या सोल्युशन 2 मध्ये काय आहे, सॉल्व्हंट जास्त आहे। म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, यामध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे। तर आपलं डेफिनेशन काय म्हणतं, द मोमेंट ऑफ एनी सबस्टन्स फ्रॉम द रिजन ऑफ देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे या रिजन मधून ट्रान्सफर होणे, हे कोणतरी रिजन आहे मेम्ब्रेन, यामधनं पास होणे, कसं पास होणे, तर हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, बरोबर आहे। म्हणजे इथे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, त्यामुळे हे सोल्यूट इकडनं इकडे येतील, येस ऑर नो, येस। आणि इकडे कुठलं आहे, सॉल्व्हंटचं। ऑब्वियसली मग सॉल्व्हंटचं इकडं हायर कॉन्सन्ट्रेशन लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे, हे इकडनं इकडे येतील, पक्का। आणि याला आपण काय म्हणतो असतो, डिफ्युजन, याला आपण काय म्हणतो असतो, डिफ्युजन। सिंपल प्रोसेस आहे। बरं, हे डिफ्युजन चालतं कुठपर्यंत, जिथपर्यंत दोन्ही साइडला कॉन्सन्ट्रेशन सेम होत नाही, म्हणजे त्यांचं इक्विलिब्रियम एक्झिस्ट होत नाही। हे कुठपर्यंत चालतं, इक्विलिब्रियम एक्झिस्ट होत नाही तोपर्यंत ही डिफ्युजनची प्रोसेस आपली सातत्याने सुरू असते, सातत्याने सुरू असते। डिफ्युजन मधलं समजलं, हा कन्सेप्ट समजला, डिफ्युजन हा कन्सेप्ट समजला, ओके। डिफ्युजन हा कन्सेप्ट समजला असेल तर ऑस्मोसिस हा कन्सेप्ट 2 मिनिटात संपतो आपल्याला, काहीच नाही, हेच काम करायचं आहे आपल्याला। पुन्हा आपण 2 सोल्युशन घेतले, सोल्युशन 1, सोल्युशन 2, पुन्हा सोल्युशन 1 चं कॉन्सन्ट्रेशन C1 घेतलं, सोल्युशन 2 चं कॉन्सन्ट्रेशन C2 घेतलं, आणि पुन्हा आपण असंच म्हटलं बाळांनो की C1 इज ग्रेटर दॅन C2, C1 इज ग्रेटर दॅन C2। आता होतं काय की ऑस्मोसिस होताना आपण हे जे काय मेम्ब्रेन वापरतो, हे मेम्ब्रेन एक स्पेशल टाइपचं मेम्ब्रेन वापरतो, ज्याला आपण म्हणतो असतो सेमी परमिएबल मेम्ब्रेन, सेमी परमिएबल मेम्ब्रेन। एक मिनिट मी पेन बदलतोय, सेमी परमिएबल मेम्ब्रेन, परमिएबल मेम्ब्रेन। यामध्ये काय असतं, छोटे छोटे असे पोर्स असतात, आणि हे पोर्स कुठल्या तरी एका गोष्टीला पास होण्याकरता अलाउ करतील, कुठल्या तरी गोष्टीला अलाउ करणार नाही।
आता आपल्याला माहित आहे ऍज कम्पेअर टू सॉल्व्हंट द पार्टिकल द साइज ऑफ सोल्यूट पार्टिकल इज लार्जर. सोल्यूटचे जे पार्टिकल असतात हे पार्टिकल सॉल्व्हंटच्या पार्टिकल पेक्षा मोठे असतात. आणि हे जे आपलं स्पेशल मेम्ब्रेन आहे ज्याला आपण म्हणतो सेमी परमिएबल मेम्ब्रेन, एनसीईआरटीच्या पुस्तकात कधी कधी याला SPM असं सुद्धा म्हटलेलं आहे. ओके, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. दिस मेम्ब्रेन डज नॉट अलाउ टू पास सोल्यूट पार्टिकल थ्रू इट. सोल्यूट पार्टिकल जे असतात हे सोल्यूट पार्टिकल्स ना हे जे मेम्ब्रेन आहे SPM हे अलाउ करत नाही. म्हणजे या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस होणार नाही. ही प्रोसेस होणार नाही. मग कुठली प्रोसेस होणार आहे? ऑब्वियसली दे अलाउ टू पास सॉल्व्हंट मॉलिक्यूल. दे अलाउ टू पास सॉल्व्हंट मॉलिक्यूल. आणि यालाच आपण काय म्हणतो असतो? ऑस्मोसिस. याला आपण काय म्हणतो असतो? ऑस्मोसिस. याला आपण काय म्हणतो असतो? ऑस्मोसिस. मग आता जर डिफ्युजन समजलेला आहे, ऑस्मोसिस समजलेला आहे, तर आपल्याला आता ऑस्मोटिक प्रेशर ही गोष्ट पटकन समजू शकते. काय असतं हे प्रेशर? तर एक असं प्रेशर, अ प्रेशर ॲट व्हिच दिस ऑस्मोसिस प्रोसेस स्टॉप. एक असं प्रेशर ज्या ठिकाणी ऑस्मोसिस हे स्टॉप झालेलं असतं, ऑस्मोसिस हे होणार नाही, अशा प्रोसेसला आपण कुठली प्रोसेस म्हणतो असतो? याला आपण म्हणतो असतो ऑस्मोटिक प्रेशर. होईल कसा? इथे काही ना काही प्रेशर असेलच. समजा आता यालाच आपण थोडस ओके समजा आपण इथे एक पिस्टन टाकलं आणि या पिस्टननी आपण प्रेशर एक्झर्ट केलं, तर एक असं प्रेशर एक्झर्ट होऊ शकतं ज्या वेळेला ही जी ऑस्मोसिसची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कम्प्लिटली काय होऊ शकते? स्टॉप होऊ शकते. आणि त्या प्रेशरला आपण काय म्हणतो असतो? ऑस्मोटिक प्रेशर. त्याला आपण काय म्हणतो असतो? ऑस्मोटिक प्रेशर. osmotic pressure. The pressure at which osmosis stop called as osmotic pressure. Osmotic pressure. अलग 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 डेफिनेशन ऑस्मोटिक प्रेशरच्या दिलेल्या आहेत. कोणी याला हायड्रोस्टॅटिक प्रेशर असं म्हणतात. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स द ऑस्मोसिस इज अन ऑस्मोटिक प्रेशर असं सुद्धा कोणी म्हणतात. कुठल्या द सिंपल प्रेशर म्हटलं, द हायड्रोस्टॅटिक आपण प्रेशर म्हटलं, काही फरक पडत नाही. आणि याला आपण डिनोट करत असतो पायने. ऑस्मोटिक प्रेशर आपण कशाने डिनोट करत असतो? पायने आपण याला काय करत असतो? डिनोट करत असतो. मग या ऑस्मोटिक प्रेशरच्या वरून आपण 3 प्रकारचे सोल्युशन तयार करू शकतो. म्हणजे 3 प्रकारचे सोल्युशन आपल्याला मिळतात. कुठले कुठले? तर त्यातलं एक असतं ते म्हणजे आयसोटोनिक सोल्युशन. कुठलं असतं? आयसोटोनिक. आयसोटोनिक सोल्युशन. दुसरं असतं हायपरटोनिक सोल्युशन. आणि तिसरं असतं हायपोटोनिक. हायपोटोनिक सोल्युशन. आयसोटोनिक सोल्युशन
त्याच्यानंतर हायपरटोनिक सोल्युशन आणि तिसरं हायपोटोनिक सोल्युशन. काय असतो हा प्रकार पहा, एकदम सिंपल आहे, जास्त हे नाहीये. आयसो म्हणजे सेम. आयसो म्हणजे सेम. दीज आर रिलेटेड टू ऑस्मोटिक प्रेशर. तर आपण असं म्हणू की 2 or more सोल्युशन्स, 2 म्हणा, 2 पेक्षा जास्त सोल्युशन म्हणा, हॅव्हिंग द सेम ऑस्मोटिक प्रेशर. 2 solutions having the same osmotic pressure is said to be isotonic solution. असे सोल्युशन्स ज्यांचं ऑस्मोटिक प्रेशर हे सेम असेल, सारखं असेल, म्हणजे एका सारख्या प्रेशरवर हे दोन्ही सोल्युशन आपली ऑस्मोसिसची प्रोसेस स्टॉप करत असतील, तर अशा सोल्युशनला आपण आयसोटोनिक सोल्युशन असं आपण म्हणतो. दुसरा पार्ट असतो त्याचा हायपरटोनिक सोल्युशन. हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे काय की इफ 2 सोल्युशन्स हॅव अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर, दोन्ही सोल्युशनला ऑस्मोटिक प्रेशर कसं आहे, अलग अलग आहे, हॅव अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर, हॅव्हिंग अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर, देन मोर concentrated solution with higher osmotic pressure is said to be hypertonic solution. 2 सोल्युशन ज्यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर हे अनइक्वल आहे, अशा सोल्युशन मधलं जे जास्त कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे, ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे, अशा सोल्युशनला आपण हायपरटोनिक सोल्युशन असं म्हणतो. तर बिलकुल त्याच्या म्हणजे मोर डायल्यूट सोल्युशन एक्झिबिटिंग द लोअर ऑस्मोटिक प्रेशर इज सेड टू बी अ व्हॉट, हायपोटोनिक सोल्युशन. म्हणजे जो जास्त डायल्यूट सोल्युशन आहे आणि जे लोअर ऑस्मोटिक प्रेशर एक्झिस्ट करतो त्याला आपण हायपोटोनिक सोल्युशन असं आपण म्हणतो. 3 आपण घेतल्यात. कुठल्या घेतल्या आपण गोष्टी? 3. एक घेतली आपण आयसोटोनिक, एक हायपरटोनिक आणि एक आपण घेतलं होतं हायपोटोनिक. आयसो, हायपर आणि हायपो या तिन्ही एक्झामच्या डेफिनेशन, तिन्ही सोल्युशनच्या डेफिनेशन 3 पैकी कुठली तरी एक विचारू शकतात, तिन्ही विचारू शकतात. बोर्डाच्या एक्झाम्स मध्ये काय विचारेल काही सांगता येत नसतं. परंतु आपण ज्या काही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज घेतो आहेत आतापर्यंत, आता ही सगळ्यात शेवटची प्रॉपर्टी चालू आहे आपली ऑस्मोटिक प्रेशरची. आज याच्या अगोदर आपण 3 घेतलेल्या होत्या. एक वेपर प्रेशर लोअरिंग घेतलं होतं, सेकंड बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन घेतलं होतं, तिसरं आपण घेतलं होतं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, आणि आता चौथं घेतोय आपण ऑस्मोटिक प्रेशर. या 4 इच्छामधनं कुठली तरी एखादी प्रॉपर्टी आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता फार जास्त असते. मागचा जर आपण हे काढला असेल, मार्च 20चा पेपर जर काढला असेल, तर क्वेश्चन नंबर 30 हा हिच्यावरच आहे, ज्यामध्ये बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन सुद्धा आपल्याला विचारलेलं होतं आणि ऑस्मोटिक प्रेशरची थोडी बहुत आपल्याला माहिती विचारलेली होती. नाही, ऑस्मोटिक प्रेशरची नाही माहिती विचारली होती. व्हेंट ऑफ इक्वेशनवर एक पार्ट होता जो आपल्याला नेक्स्ट घ्यायचा आहे, आणि हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे जो बोर्डाच्या एक्झाम मध्ये विचारला जातो. आणि कुठलीही तुमची जी एक्झाम असते, एंट्रन्स एक्झाम असते, मग तुमचं नीटची असो अथवा JEE ची असो, या एक्झाम्स मध्ये या व्हेंट ऑफ इक्वेशनवर एखादा ना एखादा प्रश्न बिलकुल ठेवलेला असतोच, आणि फार इम्पॉर्टंट असा हा तो टॉपिक आपला असणार आहे. तर आपण इथे आयसोटोनिक, हायपरटोनिक आणि हायपोटोनिक या 3 प्रकारचे सोल्युशन्स आपण घेतलेले आहेत. समजा आपण घ्यायचं आपलं काम पडलं तर सुक्रोजचं सोल्युशन जर आपण घेतलं, तर सुक्रोजचं सोल्युशन आणि एक युरियाचं सोल्युशन आपण जर घेतलं, सुक्रोजचं आणि युरियाचं आपण जर सोल्युशन घेतलं, तर सुक्रोजचं जे सोल्युशन असतं ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कसं असतं, हाय असतं, आणि युरियाचं कसं असतं, लो असतं. तर आपण सुक्रोजच्या सोल्युशनला हायपरटोनिक सोल्युशन असं म्हणू शकतो, आणि युरियाच्या सोल्युशनला डेफिनेटली आपण काय म्हणूया, हायपोटोनिक सोल्युशन असं आपण म्हणू शकतो.
ओके, म्हणजे युरिया सोल्युशन इज हायपोटोनिक टू सुक्रोज सोल्युशन अँड सुक्रोज सोल्युशन इज हायपोटोनिक टू युरिया सोल्युशन असं आपण म्हणतो, कारण की सुक्रोजचं ऑस्मोटिक प्रेशर हे युरियाच्या ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा जास्त असतं आणि म्हणून याला आपण हायपोटोनिक असं म्हणतो ऍज कम्पेअर टू युरिया सोल्युशन. अँड युरिया सोल्युशन इज हायपोटोनिक टू सुक्रोज सोल्युशन असं आपण म्हणू शकतो. ओके, तुम्ही हा पाठ आपल्या वहीमध्ये लिहून घ्या 2 मिनिटात व्हिडिओ पॉज करून. ओके, तर आता आपण नेक्स्ट टॉपिक घेऊया, तो म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ऑस्मोटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ऑस्मोटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन आणि ऑस्मोटिक प्रेशर यामध्ये काय एक रिलेशन तयार असतं. आपण आतापर्यंत प्रत्येक वेळेस हा जो घेतला फ्रीजिंग पॉइंटच्या वेळेस पण घेतला होतं, बॉइलिंग पॉइंटच्या वेळेस सुद्धा आपण हा एक पार्ट घेतलेला होता. तर फॉर व्हेरी डायल्यूट सोल्युशन, कुठलेही म्हणजे डायल्यूट सोल्युशन, व्हेरी डायल्यूट सोल्युशन साठी ऑस्मोटिक प्रेशर जे असते ते एक इक्वेशन फॉलो करते आणि ते इक्वेशन असतं पाय. ऑस्मोटिक प्रेशर आपण कशाने दुरुस्त करत असतो? पाय. पाय इज इक्वल्स टू N2, pi is equals to N2 R, N2 R T upon V. N2 R T upon V is equals to pi. हा पाय. यामध्ये हा V काय आहे? V आहे हा व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन डीएम क्यूब. हा काय आहे? V काय आहे? V इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन डीएम क्यूब. व्हॉल्यूम आहे हा सोल्युशनचा. व्हॉल्यूम किती तुम्ही व्हॉल्यूम घेतलेला आहे हा पार्ट असतो. N2 काय असतात? N2 काय आहे? N2 इज अ मोल्स. N2 म्हणजे काय? मोल्स. कशाचे मोल? तर त्या नॉन व्होलाटाईल सोल्यूटचे जो आपण टाकलेला होता. म्हणजे N2 इज इक्वल्स टू आपण लिहू शकतो मोल्स ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. नॉन व्होलाटाईल सोल्यूट. R काय आहे? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. R काय आहे? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. या R ची व्हॅल्यू किती असते माहित आहे का? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, याची व्हॅल्यू आपल्याला माहित असलीच पाहिजे. किती असते ती? 0.08206. 0.08 किती? 0.08206. 0.08206. ओके, हा ऑब्वियसली डीएम क्यूब असतो. डीएम क्यूब. ओके. टी टेम्परेचर. टी काय आहे? टेम्परेचर. टी काय? टेम्परेचर. आणि हा पाय काय आहे? ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर. मित्रांनो, तुम्हाला जर आठवत असेल 11वीचं थोडंफार आठवत असेल ना, तर हा पाठ तो आपला आयडियल गॅस इक्वेशन जे होतं तेच आहे. हा पाय म्हणजे काय आहे? ऑस्मोटिक प्रेशर. प्रेशर आपण कशाने देत असतो? पी ने देत असतो. हा पी, हा एन, हा आर,
टी अपॉन व्ही, हा व्ही जर इकडे गेला तर पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. तेच आहे, फक्त यावेळेस सोल्युशनच्या तिथे गॅसच्या पार्टमध्ये होता, आता सोल्युशनच्या पार्टमध्ये इथे देण्यात आलेला आहे. तर आपण हा फॉर्म्युला जो आहे पाय इज इक्वल टू N2 RT अपॉन व्ही, आपण हा एकदा लक्षात असायला पाहिजे आपला, हा अतिशय महत्वाचा आहे. ओके, आता यामध्ये जो N2 अपॉन व्ही आहे, हा काय N2 अपॉन व्ही, ही असते कॉन्सन्ट्रेशन इन मोलॅरिटी. कॉन्सन्ट्रेशन इन मोलॅरिटी. हियर N2 upon V is a concentration in molarity. मोलॅरिटी कशात मध्ये? मोलॅरिटी. थोडं बहुत इथे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, कारण आपण बॉइलिंग पॉइंटच्या वेळेस आणि फ्रीजिंग पॉइंटच्या वेळेस मोलॅरिटी घेतलेली नव्हती, आपण घेतली होती मोलॅरिटी. कारण मोलॅरिटी ही जी असते ही टेम्परेचर बदलल्यानंतर बदलू शकते. इथे आपण टेम्परेचर काय करतोय? कॉन्स्टंट घेतोय. तिथे टेम्परेचर आपण कॉन्स्टंट घेत नव्हतो, तिथे टेम्परेचर व्हॅरी होत होतं. आणि जेव्हा टेम्परेचर व्हॅरी होतं तेव्हा मोलॅरिटी सुद्धा काय होते? व्हॅरी होते. पण मोलॅरिटी ही टेम्परेचर इंडिपेंडंट प्रॉपर्टी आहे. मोलॅरिटी कशी आहे? टेम्परेचर इंडिपेंडंट प्रॉपर्टी असल्यामुळे बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट मध्ये आपण मोलॅरिटी घेतली होती, कारण तिथे आपण टेम्परेचरशी रिलेटेड होतो, टेम्परेचर व्हॅरी होत होतं. इथे टेम्परेचर व्हॅरी होत नाहीये, इथे प्रेशर व्हॅरी होणार आहे. आणि म्हणून आपण इथे मोलॅरिटी, कारण टेम्परेचर सेम असल्यामुळे काही फरक पडणार नाही, म्हणून आपण N2 upon V is a concentration in molarity, ज्याला आपण कॅपिटल M असं आपण म्हणतो. मग आता ही जर व्हॅल्यू आपण आपल्या या इक्वेशनला टाकली तर काय येते बाबा? की हे पहा, पाय यालाच आपण बरोबर लिहूया N2 upon V. याला आपण काय लिहू? N2 upon V into RT, आणि N2 upon V ला आपण काय लिहितोय? M लिहितोय. म्हणजेच पाय इज इक्वल्स टू MRT. हे एक इक्वेशन आपल्याला मिळते. म्हणजे टेम्परेचर दिलेलं असेल, मोलॅरिटी दिलेली असेल, गॅस कॉन्स्टंट माहित असतो 0.08206, आपल्याला पायची व्हॅल्यू काढता येते. इथे हा पाय म्हणजे एकदम 22/7 वाला असा पॅटर्न नाहीये. ओके, तर ही व्हॅल्यू आपल्याला सहजपणे काढता येते, जो आपण करतो. ओके, काही अडचण नाही. मग आता याच्यानंतर पार्ट असतो तो म्हणजे, पहिले तुम्ही हा लिहून घ्या, पहिले आपल्या याच्यामध्ये पहिले लिहून घ्या, मग आपण पाहूया. चला, आता आपण आपला नेक्स्ट मुद्दा घेऊया, तो म्हणजे मोलर मास of solute from osmotic pressure. Molar mass of solute from osmotic pressure. Osmotic pressure. आत्ताच आपण ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर्म्युला बघितला होता. काय होता तो? तो होता पाय इज इक्वल्स टू N2 RT अपॉन V. N2 RT अपॉन V हा होता पायचा फॉर्म्युला, म्हणजे ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर्म्युला आपण आता हा लर्न केला. आता मित्रांनो, असं आपण समजूया की सोल्यूटचं जे मास आहे ते W2 ग्राम आपण इतकं मास घेतला. पुन्हा तो कुठलं तरी घेतलं ज्याला आपण W2 असं म्हटलेलं आहे, जे V लिटर सोल्युशन मध्ये आपण टाकलेलं होतं. V लिटर सोल्युशन्स मध्ये आपण W2 मास आपण इतकं
सोल्यूटचं टाकलेलं होतं, ज्याची मोलॅरिटी ही M2 असेल, ज्याची मोलॅरिटी किती असेल, M2 असेल. म्हणजे व्ही लिटर मध्ये वी ऍड W2 gram of solute whose molarity, whose mass, molecular mass, whose mass is M2 in V liter of solution. V liter of solution. Therefore, number of moles N2 किती येतील? N2 is equals to होतील W2 upon M2. W2 upon M2 हे आपल्याला. मग आता ही जर व्हॅल्यू आपण याच्यात जर पुट अप केली, काय येणार आहे? पुट इन इक्वेशन 1. सो पाय इज इक्वल्स टू W2 upon M2 into RT upon V. अपॉन V. बरोबर जर आपण याला केलं, पाय इज इक्वल्स टू W2 अपॉन M2, ओके, इंटू RT इंटू 1 अपॉन V इंटू 1 अपॉन V. समजताय ना? बिलकुल सिंपलचं आपलं हा पार्ट आहे. N2 च्या जागेवर W2 अपॉन M2 आपण टाकला, करेक्ट. RT अपॉन V जच्या तसा लिहिलेला आहे, करेक्ट. मग आपण याला थोडं सॉल्व केलं आणि सॉल्व केल्यानंतर हा येतो पाय इज इक्वल्स टू W2 RT अपॉन M2V. आपल्याला काढायचा आहे M2, बरोबर नाही? मोलर मास काढायचा आहे आपल्याला. हा M2 आपण जर इकडे घेऊन गेला, therefore M2 is equals to W2 RT अपॉन पाय. म्हणजे ऑस्मॅटिक प्रेशर माहित असेल, किती सोल्यूट ऍड केलाय हे माहित असेल, हा गॅस युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे हा माहित असतो आपल्याला, 0.08206 टेम्परेचर केल्विन मध्ये माहित असेल, व्हॉल्यूम माहित असेल, तर त्या सोल्यूटचं मोलर मास आपण सहजपणे काढू शकतो. ओके. यानंतरचा आपल्याला जो पॉइंट घ्यायचा आहे तो म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस. हा पार्ट आपण आज घेणार नाही, आपण पुढच्या लेक्चरला, व्हिडिओला आपण हा पार्ट घेऊया. ओके. आणि मी याच्या अगोदरचा जो आपला व्हिडिओ होता LR12 सोल्युशन LR12 हा डिलीट करतोय आणि याच्या ऐवजी आणखी याच नावाचा LR12 चाच व्हिडिओ मी अपलोड करतोय. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सहजपणे मिळून जाईल. सोबत बेल आयकॉनची जी बटन आहे ती दाबा आणि जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक जरूर द्या. थँक्यू व्हेरी मच.